महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतुकीवर मोठी कारवाई. 1 मार्च पासून राज्यभर विशेष मोहीम सुरू होणार. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. महाराष्ट्रात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आता सरकारने कडक भूमिका घेतली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना 1 मार्च पासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की परवाना नसलेल्या, फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या आणि विमा न केलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्यात अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहने धावत असल्याचे समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन, नियमित तपासणीचा अभाव आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सारख्या कायदेशीर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही याचा फटका बसत आहे. शासनाच्या महसुलात घट होत असून प्रामाणिक वाहतूकदारांनाही अन्यायकारक स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. तज्ज्ञांच्या मते हा केवळ आर्थिक मुद्दा नसून सामाजिक सुरक्षेचाही प्रश्न आहे. अपघात झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई मिळणे कठीण होते. प्रवाशांची अधिकृत नोंद नसल्याने तपास यंत्रणाही अडचणीत येतात. याच पार्श्वभूमीवर आरटीओ कडून विशेष पथके नियुक्त केली जाणार असून राज्यभर तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई तसेच वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते. सरकारने नागरिकांनाही आवाहन केले आहे की सुरक्षित आणि परवानाधारक वाहनांमधूनच प्रवास करावा. अवैध प्रवासी वाहतूक आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. ही मोहीम कितपत प्रभावी ठरेल आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर किती प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल हे येणारा काळच ठरवेल. अधिक अपडेटसाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी वृत्त संकलन विभाग, जायखेडा, सटाणा.